हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी 6:30चा टायमिंग आहे हा. त्यानंतर माझी अंघोळ वगैरे झाली आणि मस्त देवपूजा पण झाली आणि लगेच चहा घेतला. चहा घेतल्याबरोबर माझ्या शिवचा पण मी लगेच चहा बनवून घेते, म्हणजे लवकर आवरतं. मी टोमॅटो कट करून घेतला आणि पिलूला पण लगेचच उठवून घेतलं. मग त्याचे बाकीचे पण कामं तो लवकर करून घेतो आणि मला पण थोडंसं आवरायला वेळ भेटतो. लगेच मी चपाती वगैरे पण करून घेतली, की जेणेकरून मला उशीर होणार नाही त्याचा आवरायला, कारण की तो खूप त्रास देतो सकाळी आवरण्यासाठी. म्हणून मी त्याला लवकरच उठवते. तरी खूप वेळ घेतो माझा, किती लवकर उठला तरी. माझे बाकीचे पण कामं आवरून घेतले, कपडे वगैरे झाले. त्यात घरात येऊन पाहिले तर चिमणीने इतका राडा केलेला होता. तिचे अंडे वगैरे आणि घरात खरंच खूप घाण वास येत होता. मी फिनेल टाकून 2-3 वेळा फरशी लगेचच धुवून घेतली. तुमच्या इथे पण अशा चिमण्या येतात का? मग नंतर मी स्प्रे पण करून घेतला आणि बाहेर जायचं होतं, पण मला पाणी पण द्यायला जायचं होतं शेताला थोड्या वेळ. पप्पांना खिचडी करायची होती एकादशी. खरंच एकादशी तर लक्षातच राहिली नव्हती, त्यामुळं सर्व कामं उशिराच होऊन गेले आणि मला बाहेर पण जायचं होतं यांच्यासोबत. यांनी इतकी धावपळ केली का आवर. तिथे गेल्यानंतर इतका टाईम बसावं लागलं ना खूप. माझं टीचिंगचं सामान पण घेतलं मी आणि थोडं स्वीटमधून समोसा, पाववडा आणि सँडविच आणलं होतं. छान आम्ही सँडविच, समोसा वगैरे पण खाऊन घेतला आणि पिलूचे तर इतके नखरे चालू असताना खाल्ल्यानंतर खूपच. त्यानंतर संध्याकाळचा टायमिंग झाला आणि दूध गरम करायला ठेवलं. माझ्याकडनं असं दूध होऊन गेलं. तुमच्याकडनं कधी होतं का दूध? नक्की कमेंट करून सांगा. आणि पिलूचा पण लगेचच अभ्यास घेतला. छान असं वाचन केलं. असा होता माझा आजचा दिवस. चला पुन्हा भेटूया. बाय.